लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. भाजपच्या तिकिटावर लोकसभा विधानसभेत पराभूत झालेल्यांना विधान परिषदेमध्ये संधी नाहीच, तर संघटनेमध्ये काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी. सूत्रांची माहिती. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा उमेदवारी देण्यासंदर्भात दंडक. सूत्रांची माहिती. विधान परिषदेवर उद्धव ठाकरेंनी जावं ही आमची भूमिका. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी ठाकरेंना विनंती केली आहे. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं असं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेच्या जागेवरून राऊतांची प्रतिक्रिया. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात पक्षाचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. उद्धव ठाकरेंच्या विधान परिषद निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावर पटोले यांची ही प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे लढत असतील तर आमचं समर्थन असेल, पण उद्धव ठाकरे लढत नसतील तर ती जागा काँग्रेसला सुटावी. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढवावी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आग्रही विनंती. तर खासदार सुप्रियाकडून या संदर्भात ट्विट करत इच्छा व्यक्त. विधान परिषद हवी असेल तर आगामी राज्यसभा आम्हाला द्यावी लागेल असं काँग्रेसनं मातोश्रीवर ठणकावून सांगितलं. राऊतांच्या राज्यसभेच्या जागेवरही काँग्रेसनं दावा केलाय. नवनाथ बन यांचा निशाणा. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब. सूत्रांची माहिती. तर काँग्रेसमधून भाजपमध्ये येताना प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिला होता. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. विधान परिषदेच्या जागेसंदर्भात वैभव नाईक यांची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा. वैभव नाईक विधान परिषदेसाठी इच्छुक. तर संजय गायकवाडांची गुंडगिरी खपवून घेणार नाही. संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा. वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सरकारला लोकांची गरज नाही, सरकारमधीलच आमदार बेभानपणे बोलतात. गायकवाडांकडून झालेल्या शिवीगाळावर पटोले यांची प्रतिक्रिया. प्रशांत आंबेंसोबत रोहित पवार पोलीस स्थानकात जाणार. तर संजय गायकवाडांवर तात्काळ कारवाई करण्याची रोहित पवारांची मागणी. कोल्हापुरात शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या सामूहिक वाचनाला रोहित पवार उपस्थित राहणार. रोहित पवारांचे या संदर्भात ट्विट. संजय गायकवाडांकडून सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली आहेत. आमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल व्हावा. वकील असीम सरोदे यांची मागणी. तर गायकवाडांविरोधात कोण होता शिवाजी या पुस्तकाचं वाचन करणार. सरोदे यांची माहिती. कोल्हापुरात कोण होता शिवाजी या पुस्तकाचं आज सामूहिक वाचन. तर गोविंद पानसर यांच्या स्मृतीस्थळावर वाचन केलं जाणार. गायकवाडांनी शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ पुस्तकाचं सामूहिक वाचन. वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरीच्या मुद्द्यावरून पवारांच्या राष्ट्रवादीची बॅनरबाजी. राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर राजा राजापूरकर यांच्याकडून बॅनरबाजी. राज राजापूरकर हे पवारांच्या राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष. बंगालचा पुढचा सीएम बंगालमध्ये जन्म घेतलेला असेल. बंगाली बोलणारा भाजपचा कार्यकर्ता सीएम होईल. ममता दिदी फक्त अफवा पसरवण्याचं काम करतायत. अमित शहांचा हल्लाबोल. नाशिकमधून 5 दिवसांची गोदा ते नर्मदा जलयात्रा सुरू होणार. शासकीय खर्चातनं काही धर्मांध व्यक्तींना घेऊन भाजपची प्रचार यात्रा. विकास लवंडेंचं यावर वक्तव्य. तर काही धर्मांध अशा भोंदू लोकांची कार्यक्रम पत्रिकेमध्ये नावं. लवांडेंची प्रतिक्रिया. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या निर्णयाला महायुतीमधील शिवसेना पक्षातूनच विरोध. प्रेमानं शिकवलेली भाषा मनात घर करते, तर सक्तीनं शिकवलेली भाषा भीती निर्माण करते. शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांचा पक्षाला घरचा आहे. धमकी देणाऱ्या भैयांना धडा शिकवण्याची हीच वेळ. तुम्ही म्हणजे मुंबई नाही, इथे राहणारा मराठी माणूस म्हणजे मुंबई. महाराष्ट्र यांना दाखवून द्यावा लागेल. रिक्षा टॅक्सी चालकांच्या संपावर मनसे नेते संदीप देशपांडेंची ही प्रतिक्रिया. रिक्षा टॅक्सी चालकांना 10 वाक्य जरी मराठीत बोलता आली पाहिजेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीमध्ये साहित्यिकांच्या सूचना. तर महाराष्ट्र दिनापासून रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य. भाजपच्या मोर्चामध्ये राडा करणाऱ्या महिलेविरोधात तक्रार दाखल करणार. महिलेविरोधात झेन सदावर्तेकडून वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. झेन सदावर्तेविषयी चर्चा करण्याची गरज नाही. सत्तेचा माज मोर्चाच्या दिवशी पाहायला मिळाला. त्या महिलेचं आम्ही समर्थन करतो. झेन सदावर्तेनं दाखल केलेल्या तक्रारीवर नाना पटोलेंची ही प्रतिक्रिया. मराठी विरोधी रिक्षा चालकांनी संप केला तर रस्त्यावर उतरू. ज्यांना मराठी येत नाही त्यांचे परवाने सरसकट रद्द करा. कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. मनसे नेते अविनाश जाधवांचा इशारा. बारामती पोटनिवडणुकीमध्ये एकूण 58% मतदान. उन्हामुळे ग्रामीण भागामध्ये अनेक मतदान केंद्रांबाहेर गर्दी नव्हती. त्यामुळे
सुनेत्रा पवारांसाठी ही निवडणूक एकतर्फी होती. एकूणच 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. अजित पवारांच्या निधनानंतर कुटुंबामध्ये जबाबदाऱ्यांचं वाटप निश्चित. तर राष्ट्रवादीमध्ये 3 पातळ्यांवर जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलं. पार्थ पवारांकडे दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी, तर जय पवारांकडे बारामतीसह पुणे ग्रामीणची जबाबदारी. नारी शक्ती वंदन भाजपचा ढोंग, तर नारी शक्ती एवढीच त्याची काळजी असेल तर राज्यामध्ये महिला मुख्यमंत्री करा. पंकजा मुंडेंना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री करा. केंद्रातही पंतप्रधानपदी महिला नेत्याला विराजमान करा. संजय राऊतांचा निशाणा. मराठी सक्तीवरून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम आज दहिसरमधील रिक्षा टॅक्सी चालकांसोबत बैठक घेणार. निर्णयाचा पुनर्विचार करावा. निरुपमांची प्रताप सरनाईकांकडे पत्राद्वारे मागणी. सरकारच्या मराठी सक्तीच्या निर्णयासंदर्भात मनसे रिक्षांवर स्टिकर्स लावणार. तर अंधेरीचे मनसे विभाग अध्यक्ष मराठी सक्तीचे हे स्टिकर्स लावणार. मराठी सक्तीच्या समर्थनार्थ रिक्षांवर स्टिकर्स लावले जात आहेत. तर मी मराठी आहे, मला मराठी भाषा समजते, माझ्या रिक्षात बसा, असा यातनं संदेश. मीरा भाईंदरमध्ये वकील गुणरत्न सदावर्तेंना विरोध केल्याप्रकरणी मनसेच्या 4 पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल. मनसे कार्यकर्त्यांच्या समर्थनासाठी मनसे नेते अविनाश जाधव यांचं आज स्वतः ते नवघर पोलीस ठाण्यामध्ये उपस्थित राहणार. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणीसाठी कोर्टाची नवी तारीख. 29 एप्रिलला पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता. तर काल दिवसभर शबरीमाला प्रकरणी सुनावणी झाली होती, त्यामुळे आता नवीन तारीख देण्यात आली आहे. मोंदूबाबा अशोक खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी. 6व्या गुन्ह्याच्या तपासासाठी खरातचा सध्या एसआयटीकडे ताबा. महिला अत्याचार प्रकरणाच्या 6व्या गुन्ह्याचा एसआयटीकडून तपास सुरू. खरातनं किती महिलांचा गर्भपात केला याचा एसआयटीकडून तपास सुरू. सूत्रांची माहिती. तर नाशिकमधील 3 ते 4 डॉक्टर एसआयटीच्या रडारवर. नोंदणी न ठेवताच गर्भपात केले का याचाही तपास होणार. बनावट खाते प्रकरणी जगदंबा पतसंस्थेचा व्यवस्थापक अविनाश कांडेकरला सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे. कांडेकरला 1 दिवसाची पोलीस कोठडी. मुंदू खरातशी संबंधित 32 बनावट खाती उघडकीस. 32 खात्यांमार्फत लाखो रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचंही उघड. नाशिकच्या धरणगाव खडकमधील महेश गिरी महाराजाला अटक. तर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री उशिरा अटकेची ही कारवाई. जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर महेश गिरी बाबाला अटक. महामुंबईसह राज्यामध्ये फक्त 8 महिन्यांमध्ये 20,000 एक्स्टसी गोळ्यांची विक्री. आमिरनं परदेशातनं मागवल्या 25,000 गोळ्या. टिटवाळा पार्टी ड्रग्ज प्रकरणाच्या तपासातही धक्कादायक माहिती समोर. नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये फिल्म इंडस्ट्रीशी पहिलं कनेक्शन समोर. साईड ऍक्टर असलेल्या जिया जेकब हिला अटक. जिया जेकबच्या बँक खात्यावर लाखोंचे व्यवहार. नाशिक पाठोपाठ मुंबईच्या आग्रीपाड्यामध्ये सुद्धा कॉर्पोरेट जिहाद झाल्याचा आरोप. तर मोबाईलवर अश्लील मेसेजेस करून 19 वर्षीय तरुणीचा छळ. आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल. लातूरमध्ये मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं. 3 महिन्यात लातूरमधून जवळपास 327 मुली बेपत्ता. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात याची नोंद. पोलिसांनी अनेक मुलींना शोधून पालकांच्या स्वाधीनही केलंय. पुणे मनपाच्या सर्वसाधारण सभेमध्ये विरोधकांचा गोंधळ. प्रशांत वाघमारेंवरील कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक. प्रशांत वाघमारे मनपाचे निवृत्त बांधकाम अभियंता. प्रशांत वाघमारेंनी 2000 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा अरविंद शिंदेंचा आरोप. डोनाल्ड ट्रम्प यांनी जगासमोर सत्य मांडलंय, त्यामुळे हा देश नरक नाही तर नंदनवन. मोदींनी पत्रकार परिषद घेऊन हे सांगावं. ट्रम्प यांच्या भारताविषयीच्या वक्तव्यावरून संजय राऊतांचा पंतप्रधानांना टोल. मुंबईतील सायन्स सर्कल या ठिकाणी राहुल गांधी आणि खरगेंचे पोस्टर जाळले. भाजपचे आमदार तमिल सेल्वन आणि महिला कार्यकर्त्यांनी पोस्टर जाळले. महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यामुळे भाजप आक्रमक. नारी शक्ती वंदन अधिनियमन संदर्भातील विधेयक नामंजूर झाल्यानंतर आता पुण्यामध्ये भाजप महिला आघाडीचं आंदोलन. बालगंधर्व चौकापासून सुरू झालेल्या आक्रोश मोर्चामध्ये भाजपच्या महिला नगरसेविका सहभागी. सहकारी कार्यालयांचा संप 4थ्या दिवशी सुद्धा सुरूच राहणार. 18 मागण्यांवर कोणत्याही तोडगा न निघाल्यानं संप कायम. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर मुख्य सचिव राजेश अग्रवालांचा सकारात्मक प्रतिसाद. नागपूर विमानतळावरील ॲप आधारित टॅक्सी चालकांचा संप अखेर मागे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी संप पुकारला होता. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची यामध्ये मध्यस्थी. 14 एप्रिलपासून नागपूर विमानतळावर नो पिकअप अँड नो ड्रॉपचा निर्णय घेण्यात आला होता. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील परिचारकांचा संप 4थ्या दिवशी सुरू. परिचारकांच्या संपामुळे 8 शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या. प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचं हे आंदोलन. नागपुरात मिहान प्रकल्प बाधित गावांना योग्य मोबदला न मिळाल्यामुळे गावकरी आक्रमक. मिहानच्या बिल्डिंगमध्ये जाण्यास कर्मचाऱ्यांना मज्जाव. तर मिहान प्रकल्पासाठी सरकारनं शिवणगाव
कलकुही खापरी तेल्हारा या गावांचा समावेश केला आहे. चंद्रपूर कोळसा खाणीमध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी अनिश्चित काळासाठी आमरण उपोषण. कोळसा खाण कंत्राटी स्थानिक कामगार संघर्ष मोर्चाकडून 20 एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. केंद्र सरकारच्या रसायन आणि खत मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या सिपेट चंद्रपूरच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना रोजगार. प्लास्टिक टेक्नॉलॉजीमध्ये यशस्वी करिअर करत कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत सुमारे 110,800 इतक्या विद्यार्थ्यांना रोजगार. सोलापूरमधील सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये दरोड्याचा कट उधळला, तर यामध्ये 9 संशयित महिलांना आरपीएफकडून अटक. कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर सीपीडीएस या पथकाची कारवाई. संबंधित महिलांची टोळी सोलापूर पुणे विभागात सक्रिय असल्याची शक्यता. मुंबई पुणे एक्सप्रेस वे सलग दुसऱ्या दिवशी 12 ते 3 या वेळेत बंद राहणार. कुसगाव या ठिकाणी MSRDC मार्फत पुलाचं शटरिंग काढण्याचं काम सुरू. सोलापुरात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा 4थ्या दिवशी संप सुरूच. जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यांसाठी संप सुरूच. आंदोलकांना उन्हापासून वाचण्यासाठी मंडपाची व्यवस्था. तर नितीन गडकरींना धमकी देणारा जयेश पुजारी देशद्रोही जिहादींच्या संपर्कात असल्याची माहिती. सहाय्यक आयुक्त निलेश पालवेंची नागपूर सत्र न्यायालयामध्ये माहिती. जयेश पुजारी संदर्भात हा धक्कादायक खुलासा. मधील इमारती दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू. तळमजल्यावरील टाकीच्या वरील भाग कोसळला होता. टाकीच्या वरील भाग कोसळल्यामुळे काही जण पाण्यात पडले होते. यामध्ये 11 जण जखमी. तर जैन समाजाला कुठलंही आरक्षण नको, केवळ आर्थिक सक्षमता, शिक्षणाच्या सोयी सुविधा मिळाव्यात. जैन अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ललित गांधींची ही भूमिका. देशातील निम्म्याहून अधिक राज्यांमध्ये उष्णतेची लाट, तर ओडिशामध्ये दुपारच्या वेळी जनगणनेची प्रक्रिया थांबवली. देशातील 16 शहरांमध्ये गुरुवारी पारा 43 अंशांच्या पार. अमरावतीमध्ये आजही तापमान 40च्या पार. घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. काम नसल्यास घराबाहेर न पडण्याचंही प्रशासनाचं आवाहन. अकोल्यात उष्णतेचा कहर. भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक केंद्राकडून पुढील 3 दिवसांसाठी येलो अलर्ट जारी. उन्हाच्या प्रचंड तडाख्यामुळे दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये रस्ते निर्मनुष्य. नंदुरबार जिल्ह्यामध्ये उष्णतेचा कहर सध्या वाढल्यानं प्रशासन सतर्क. जिल्ह्यात 18 ठिकाणी उष्णता कक्ष तयार. उष्णतेमुळे तातडीनं उपचार मिळावा यासाठी अत्याधुनिक उष्माघात कक्ष. रायगडच्या महाडमध्ये अवकाळी पावसाचा कहर. वादळी वाऱ्यामुळे इमारतींचे पत्रे उडाले. पावसामुळे मालमत्तांचं मोठं नुकसान. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.